बातमी पश्चिम बंगालच्या राजकारणातली आहे। पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतरही ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिलाय। भाजपवर आरोप करत ममता बॅनर्जी यांनी ही भूमिका घेतलेली आहे। दरम्यान यानंतर भाजपने देखील ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळे कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो का, हा देखील प्रश्न उपस्थित झालाय। बघूया। नो नॉट दैट। कॉन्स्टिट्यूशन में सब लिखा हुआ है, ज्यादा बोलने का जरूरत नहीं। बहुमत जर नसेल एखाद्या पक्षाला तर राज्यपाल त्यांना आदेश करून बरखास्त करू शकतात। ज्याला घटनेप्रमाणे त्या विसर्जितच होता येते, ऑटोमॅटिक डिसोल्युशन असतं विधानसभेचं। आणि त्याउपरही त्यांची हटवादी भूमिका जर असेल, त्यांना सेक्रेटरिएट मध्ये येण्यास देखील मज्जाव केला जाऊ शकतो। मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग। तुम्हाला जनतेनं घरी बसवलंय, तुम्हाला जनतेनं पश्चिम बंगालमधनं काढून टाकलंय। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक हरल्यानंतर ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास थेट नकार दिलाय। त्यांच्या या भूमिकेनंतर आता राजकीय वातावरण पेटलं आहे। भाजपनंही ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केलाय। संविधानात सर्व काही नमूद आहे असं म्हणत भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर दिलंय। तृणमूल काँग्रेस निवडणूक हरली नसून कटकारस्थान करून हरवलं गेल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय। জোর করে দখল করে যদি কেউ মনে করে যে আমি কি রেজিগনেশন দিতে হবে, নো নট দ্যাট। নাও অলসো আই ওয়ান্ট টু সে দ্যাট we didn't lose the election. It is their forceful attempt to defeat us. Officially they may through election commission can defeat us, but morally I am telling you that we won the election. इसमें पार्टी प्रवक्ता बताएगा। कॉन्स्टिट्यूशन में सब लिखा हुआ है, ज्यादा बोलने का जरूरत नहीं। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून लावली आहे आणि पहिल्यांदाच भाजप बंगालमध्ये सत्तेत बसणार आहे। मात्र नैतिकतेनुसार त्यांचाच विजय झाल्याचा दावा ममता बॅनर्जी करतात। त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्यासही नकार दिलाय आणि त्यांनी राजीनामा न दिल्यास पेच निर्माण होऊ शकतो का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। राज्यघटनेतील कलम 164 हे मंत्रिमंडळ स्थापना आणि राज्यपालांच्या अधिकाराशी संबंधित आहे। प्रत्येक निवडणुकीनंतर राज्यपाल विधानसभेतील पक्षांच्या आमदारांची संख्या तपासतात, बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देतात आणि त्यानंतर शपथविधी होतो। एखादा मंत्री सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याला 6 महिन्यांच्या आत त्या सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं आवश्यक आहे। 6 महिन्यात सदस्यत्व मिळालं नाही तर तो मंत्री किंवा मुख्यमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाही। मुख्यमंत्री राजीनामा देत नसतील तर राज्यपाल मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात। मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळू नका असं राज्यपाल सांगू शकतात। घटनात्मक पेच निर्माण झाल्यास राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात। राष्ट्रपती राजवटीत राज्याचा कारभार राज्यपालांच्या ताब्यात जातो। ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे। त्यामुळे राज्यपाल त्यांना आता 2 पर्याय देऊ शकतात। पहिला पर्याय ममता बॅनर्जींनी राजीनामा देणं, दुसरा पर्याय विधानसभेत ममता बॅनर्जींनी बहुमत सिद्ध करणं। पश्चिम बंगालमध्ये बहुमताचा आकडा 148 होता, त्यामुळे भाजपनं बहुमताचा हा आकडा गाठलाय आणि नियमाप्रमाणे राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर त्यांचे तेवढे उमेदवार देखील निवडून आलेले नाहीत। त्यामुळे ममता बॅनर्जी यांना बहुमतही सिद्ध करता येणार नाही। भाजप बंगालमध्ये ऐतिहासिक 207 जागा जिंकल्या आहे, तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 80 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं। ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या भूमिकेचा नेमका काय परिणाम होऊ शकतो? बहुमत नसल्यामुळे ममता बॅनर्जींना राजीनामा द्यावाच लागणार का, या संदर्भात आम्ही विधिज्ञ आणि घटना तज्ज्ञांकडून जाणून घेतलंय। राज्यपाल जोपर्यंत त्यांना ठेवतील, आता या प्रकरणामध्ये त्यांचं बहुमत नाहीये, पक्षाचं बहुमत नाहीये, त्या स्वतः निवडणूक हरलेल्या आहेत, त्यामुळे राज्यपालांना अधिकार आहेत की त्यांचं बरखास्त करावं आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद जे आहे ते निव्वळ राज्यपालांच्या मर्जीवर अवलंबून असतं। आणि राज्यपालांची मर्जी म्हणजे बहुमत जर नसेल एखाद्या पक्षाला तर राज्यपाल त्यांना आदेश करून बरखास्त करू शकतात। आजच्या पुरतं आहे, उद्याला प्रश्न येतच नाही। उद्याला घटनेप्रमाणे त्या विसर्जितच होता येते, ऑटोमॅटिक डिसोल्युशन असतं विधानसभेचं 7 तारखेला। त्यानंतर गव्हर्नर अर्थातच जो पक्ष निवडून आलाय
निवडणूक आयोगाने डिक्लेअर ज्याला केलं आहे त्याच्या लीडरला बोलवेल आणि चालू होईल सगळं. मग तुम्ही कोर्टात जा ना, नाही कोणीच म्हणत नाही आहे. पण आत्ता राष्ट्रपती राजवट निश्चित नाही लावता येणार. आत्ता भाजपचं सरकार उद्यापासून यायला पाहिजे असं माझं स्वतःचं घटनेचा प्राध्यापक म्हणून मत आहे. राज्यपालांना अशा परिस्थितीत हस्तक्षेप करता येतो. राज्यपाल त्यांना बडतर्फ करू शकतात आणि त्याउपरी त्यांची हट्टवादी भूमिका जर असेल तर मात्र त्यांना तिथे मंत्रालयात म्हणजे तिथे सेक्रेटरिएट मध्ये येण्यास देखील मज्जाव केला जाऊ शकतो. ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. ममता बॅनर्जींच्या भूमिकेचं संजय राऊत यांनी समर्थन केलंय. राजीनामा न देण्याची भूमिका हा आंदोलनाचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे भाजपनं ममता बॅनर्जींच्या भूमिकेवरून टीका केली आहे. त्या जिंकलेल्याच आहे, ते खरं आहे. आता त्या असं म्हणतात मी रस्त्यावरती उतरून पुन्हा ममता बॅनर्जी काय आहे दाखवेन. ममता बॅनर्जी या काय आहेत देशाला माहिती आहे. त्यांनी असे सांगितले मी राजीनामा देणार नाही कारण मी विजयी झालेले आहे. मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे. एखाद्याला नोकरीमधनं काढून टाकल्यानंतर मी राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर त्या राजीनाम्याला काही अर्थ नसतो. तुम्हाला जनतेनं घरी बसवलंय, तुम्हाला जनतेनं पश्चिम बंगालमधनं काढून टाकलंय. त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला काय, नाही दिला का, पराभव स्वीकारला का किंवा नाही स्वीकारला का, यांनी काहीही फरक पडत नाही. लोकांचा आदर करणं हे ममता बॅनर्जींनी कधीच केलं नाही. पश्चिम बंगालमध्ये स्वतः ममता बॅनर्जी यांचाही पराभव झालाय. भवानीपूरमधून सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना हरवलंय. त्यामुळे उद्यापर्यंत ममता बॅनर्जी यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र त्यांनी राजीनामा न देण्याची ठाम भूमिका घेतलीय. त्यामुळे बंगालचे राज्यपाल नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.